नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण इंडेक्स नंबर बद्दल माहिती घेत असताना इंडेक्स नंबरचं क्लासिफिकेशन म्हणजे कोणकोणत्या टाईपचे इंडेक्स नंबर असतात, त्यानंतर इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करत असताना कोणकोणत्या प्रॉब्लेम्सना आपल्याला फेस करावं लागतं ते प्रॉब्लेम्स, त्यानंतर इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करत असताना लागणारे वेगवेगळे नोटेशन्स, या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्याच्या मेथड्स बघणार आहोत. तर त्यात आपण बघितल्याप्रमाणे कोणकोणत्या प्रकारचे इंडेक्स नंबर असतात, तर एक प्राइस इंडेक्स नंबर, क्वांटिटी इंडेक्स नंबर आणि व्हॅल्यू इंडेक्स नंबर. ह्या तिघांपैकी पहिला जो प्राइस इंडेक्स नंबर आहे तो प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्याच्या मेथड्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दॅट इज नोन ॲज अ मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग प्राइस इंडेक्स नंबर, in short PIN. PIN stands for price index number. So mostly price index numbers are constructed by two methods. First is unweighted method and second is weighted method. So that's why price index numbers are called as unweighted price index number and weighted price index numbers. So there are the two methods of construction of price index number, that are unweighted and weighted price index number. In unweighted category, in unweighted type of price index number, this price index number is constructed by two methods known as simple aggregative method and second one is simple average of price relative method. म्हणजे तुमचा अनवेटेड प्राइस इंडेक्स नंबरचा जो टाइप आहे किंवा अनवेटेड प्राइस इंडेक्स नंबर जो आपण कन्स्ट्रक्ट करतो तो दोन प्रकारे कन्स्ट्रक्ट करतो. एक म्हणजे त्याची मेथड कुठली आहे तर सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड आणि दुसरी जी आहे ते सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्स. अशा दोन पद्धतीने आपण तो इंडेक्स नंबर अनवेटेड इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करतो. आणि दुसरी जी मेथड आहे कन्स्ट्रक्ट करण्याची दॅट इज वेटेड प्राइस इंडेक्स नंबर ज्याला आपण म्हणतो, त्या मेथडमध्ये सुद्धा वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड आणि वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड अशा दोन्ही पद्धतीनं काय केले जातात प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट केले जातात. सो दिस इज द ट्री डायग्राम शोविंग दॅट मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग प्राइस इंडेक्स नंबर. Now we are going to see these methods in detail. So now price index number and its first method of construction is unweighted, that is simple price index number. And in unweighted price index number, the price index numbers are constructed using simple aggregative method. आता या मेथडमध्ये काय केलं जातं, तुमचे जे करंट इयरच्या ज्या प्राइसेस आहेत आणि बेस इयरच्या प्राइसेस आहेत यांची सम घेतली जाते आणि त्यांचा रेशो घेतला जातो अँड दॅट रेशो इज कन्वर्टेड इन टू दी 100. त्या रेशोला 100मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि मग तो जो इंडेक्स नंबर आपल्याला मिळतो त्याला आपण सिम्पल ॲग्रिगेटिव्ह मेथड. ॲग्रिगेट मीन्स द सम or total of the quantities, or the quantities means here quantity is relating to the price. So sum of the prices in base year and sum of the prices in current year अशा पद्धतीचे काय त्यांना आपण म्हणतो ॲग्रिगेट घेतोय आपण, म्हणजे सम घेतोय त्यांच्या. म्हणजेच सम ऑफ द प्राइसेस इन करंट इयर डिवायडेड बाय सम इंटू सम ऑफ द प्राइसेस इन द बेस इयर, दिस मल्टिप्लाइड विथ 100. So this is nothing but a simple aggregative method. It is consists in expressing the aggregate prices of all commodities in current year as percentage of the aggregate price in the base year. म्हणजे ॲग्रिगेट प्राइसेस
for any commodity, aggregate prices in current year and aggregate prices in base year यांचा रेशो, आणि तो रेशो आपण 100 मध्ये मल्टिप्लायर कन्वर्ट केला पर्सेंटेजमध्ये, तर दॅट इज नथिंग बट द सिंपल ॲग्रिगेट मेथड नुसार कन्स्ट्रक्ट केलेला प्राइस इंडेक्स नंबर तो आपल्याला असेल. इथं फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे. त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडमध्ये इंडेक्स नंबर किंवा प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट केला जातो. Though this is a very simple to understand and easy to calculate, it ignores the relative importance of commodities and prices quoted in different units. म्हणजे इथं फक्त एकच ड्रॉबॅक आपल्याला लक्षात येतो त्याचा, ते म्हणजे काय होतं, ज्या कमॉडिटीज आपण घेतोय त्याच्या प्राइसेस ह्या वेगवेगळ्या युनिटमध्ये असतील तर त्यावेळेला कसा इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा हे इथं मात्र आपल्याला कॅल्क्युलेट करणं अवघड जातं. वेगवेगळ्या युनिट्समध्ये जर त्या प्राइस कोट केलेल्या असतील तर मात्र काय होतंय, तो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करणं थोडं डिफिकल्ट जातं. म्हणजेच ह्या गोष्टीचा इथं ह्या मेथडमध्ये विचार केलेला गेलेला नाही की ज्या वेळेला समजा तुमच्या कमॉडिटीज वेगवेगळ्या प्राइस च्या युनिटमध्ये जर असतील तर मग कसा काढायचा तो इंडेक्स नंबर, तर हे इथं विचारात घेतलेलं नाही आहे. सो दिस इज द सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड. नाव हिअर द सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथड और सिंपल ॲग्रिगेटिव्ह प्राइस इंडेक्स नंबरसाठी आपण जो टेबल असतो तो आपल्याला कशा पद्धतीनं टेबल करून आपल्याला त्या व्हॅल्यू मिळतात आणि फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपण तो सिंपल ॲग्रिगेटिव्ह प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्याचा टेबल तयार करू शकतो. जर दिलेल्या असतील याच टेबलमध्ये तर ठीकच आहे, नसतील तर या पद्धतीने आपल्याला त्या अरेंज कराव्या लागतील प्राइसेस. एका बाजूला कमॉडिटी लेफ्ट साईडला, पहिल्या कॉलममध्ये बेस इयरच्या प्राइसेस, दुसऱ्या कॉलम म्हणजे करंट इयरच्या प्राइसेस. बेस इयरच्या प्राइसेस आर डिनोटेड बाय P0 and current year prices are denoted by P1. So C1, C2, C3 up to Cn are the commodities. They are in general denoted by the C1, C2, C3 dot 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 Cn. In this way we can write in the first column the prices in base year and in the second column the prices in current year. And we take the sum of the prices in base year and sum of the prices in current year, showing that summation P0 is sum of the prices in base year, summation P1 is sum of the prices in current year, and these two quantities summation P1 and summation P0 are used for calculating the price index number using simple aggregative method. So here we are going to see one example of this method. From the given data or from the data given below, construct the price index number by simple aggregative method for the year 2008 with respect to 2007 in Rajasthan state. राजस्थान स्टेटमधल्या आपल्याला काही कमॉडिटीज दिलेल्या आहेत आणि त्या कमॉडिटीच्या प्राइसेस आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या युनिट्सनुसार. प्राइसेस इन 2007 आणि प्राइसेस इन 2008 अशा आपल्याला त्या दिलेल्या आहेत. याचा अर्थ आपल्याला इथं जो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे तो इंडेक्स नंबर 2008 ह्या इयरसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू 2007. म्हणजे याचा अर्थ काय, तर 2008 इज माय करंट इयर and 2007 is my base year because I am constructing the index number with respect to 2007. So 2007 is base year and 2008 is a current year. And here are the commodities: sugar, milk, oil, wheat and clothing. These are the commodities and their prices according to different units are given here. Prices in 2007 and prices in 2008. So unit for sugar is quintal, unit for milk is liter, unit for oil is liter, unit for wheat is quintal, unit for clothing is meter, and its prices in 2007 are given here and 2008 are given here. So using simple aggregative method we have to construct the price index number for this given data.
From this data we can prepare the table as we have seen in above slide, like this. So first of all we should write the formula for price index number using simple aggregative method, and which is equal to P01 is equal to summation P1 into summation P1 upon summation P0 into 100. So we need these summation P1 and P0. So for these we prepare the table shown here. Commodities, units, prices in rupees in 2007, that is P0, and prices in rupees in 2008 is P1. Prices in rupees in 2007 is P0, and prices in rupees in 2008 is P1. In this way we can get the summation of P1 and P0. Summation P1 is 4351 and summation of P0 is 3236. So we can calculate price index number using simple aggregative method, that is equal to summation P1 upon summation P0 into 100, that is equal to 4351 divided by 3236 into 100, and that is equal to 134.45. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, सिंपल ॲग्रिगेटिव्ह मेथडनी इन प्राइस इंडेक्स नंबर मिळेल. आता हा मिळाला तर हाऊ वी कॅन इंटरप्रिट दॅट व्हॅल्यू 134.45 अशा कशा पद्धतीने आपण ती इंटरप्रिट करू शकतो. तर इट मीन्स दॅट ॲव्हरेज प्राइसेस इन 2008 वॉज 34.45% हायर दॅन द प्रिव्हियस इयर. म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू 2007, 2008 मधल्या ज्या प्राइसेस आहेत त्या प्राइसेस 34.45% वाढलेल्या आहेत असा अर्थ आहे त्याचा. सो ॲव्हरेज प्राइसेस इन 2008 are increased by 34.45% as compared with the prices in 2007. In this way we can interpret that value of index number. म्हणजे हा इंडेक्स नंबरची व्हॅल्यू आपल्याला बघितली तर लगेच लक्षात येते की आपल्याला महागाई वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. ऑन ॲन ॲव्हरेज 34% महागाई वाढलेली आहे किंवा 34% त्याच्या ऑन ॲन ॲव्हरेज प्राइसेस इन्क्रीज झालेल्या आहेत असं आपण तिथं इंटरप्रिट करू शकतो. कारण बेस इयरचा जो इंडेक्स नंबर आहे तो बेस इयरचा इंडेक्स आपण 100 कन्सिडर करत असतो. त्यामुळे 100 पेक्षा आपला जो प्राइस इंडेक्स नंबर आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो जर 100 पेक्षा जास्त आला तर याचा अर्थ बेस इयरचा 100 होता, त्यामुळं 100 पेक्षा तो वाढला याचा अर्थ तिथं प्राइसेस वाढलेल्या आहेत. जितक्या रुपयांनी वाढतील ॲज कम्पेअर्ड टू 100 तेवढ्या पर्सेंट तेवढी किंमत काय झाली असते, वाढलेली असते किंवा त्या प्राइसेस वाढलेल्या असतात ऑन ॲन ॲव्हरेज. आणि 100 पेक्षा जर करंट इयरचा कमी आला इंडेक्स नंबर तर याचा अर्थ तेवढ्या पर्सेंटनी, जितक्या युनिटनी कमी आलाय ते, जितक्या डिजिटनी कमी आलाय तितक्या पर्सेंटनी तुमचे काय झालेले असतात, किमती कमी झालेल्या असतात. सो इन दिस वे वी कॅन फाइंड or calculate the price index number using simple aggregative method, and we can interpret that value of index number. So this is about the method of construction of price index number, that simple aggregative method. Now we are going to see the second method of construction of price index number, or second method under the title unweighted price index numbers, is simple average of price relatives method. Here price relatives are nothing but the ratio of current year quantity with respect to the base year quantity for each commodity. प्रत्येक कमॉडिटी साठी आपण हा रिलेटिव्ह पहिल्यांदा काढतो, P1 upon P0 प्रत्येक कमॉडिटी साठी काढायचा आणि मग काय करायचं, त्याचा ॲव्हरेज घ्यायचा त्या प्राइस रिलेटिव्हचा, and that average is again converted into the 100, then we get the price index number using simple average of price relative method. So the ratio of current price P1 to the base price P0 is known as a price relative. P
P1 upon P0 of the commodity. Price relative is the pure number free from units. The simple average of price relative is price index number. Under this method, arithmetic and geometric mean are used to find this average of price relative. दोन्ही पद्धतीने तो काढला जातो. आता पहिला बघूया सिंपल अरिथमेटिक मीन ऑफ द प्राइस रिलेटिव्ह. सिंपल अरिथमेटिक मीन प्रत्येक कमॉडिटीसाठी आपण काय करणार, प्राइस रिलेटिव्ह काढणार. प्रत्येक कमॉडिटीची आपल्याकडे बेस इयर प्राइस असते, करंट इयर प्राइस असते. त्यामुळे प्रत्येक कमॉडिटीसाठी P1 अपॉन P0 हा रेशो आपण कॅल्क्युलेट करणार प्रत्येक कमॉडिटीसाठी. आणि त्या प्राइस रिलेटिव्हची थोडक्यात किंवा त्या रेशोच्या कॉलमची आपण सम घेणार, दॅट इज समेशन P1 अपॉन P0. आता ह्या जेवढ्या कमॉडिटीज असतील तेवढे रेशो येणार आहेत, बरोबर. त्यामुळं त्या रेशोची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ रेशोज ऑर नंबर ऑफ कमॉडिटीज इंटू 100 केलं की आपल्याला काय मिळते, सिंपल अरिथमेटिक मीन मिळतो प्राइस रिलेटिव्हचा. या पद्धतीनं सुद्धा आपल्याला सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह काढता येते. त्याच पद्धतीनं सेकंड जी मेथड आहे जॉमेट्रिक मीन वापरून, सिंपल जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ह. म्हणजे प्राइस रिलेटिव्ह आपल्याकडे जेवढे आहेत n इतके प्राइस, म्हणजे जेवढ्या कमॉडिटीज असतील तेवढे आपल्याकडे प्राइस रिलेटिव्ह असणार आहेत. तर त्या प्राइस रिलेटिव्हचा आपण काय काढायचा, जॉमेट्रिक मीन काढायचा. आणि तो जॉमेट्रिक मीन आपण 100 मध्ये कन्वर्ट केला तर वी विल गेट दी सिंपल जॉमेट्रिक मीन ऑफ प्राइस रिलेटिव्ह. आता आपण काय करतो, जॉमेट्रिक मीन काढताना जेवढ्या काय आपले ऑब्झर्वेशन्स आहेत त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचं आपण मल्टिप्लिकेशन घेतो आणि जितके ऑब्झर्वेशन्स आहेत तेवढा त्याचा स्क्वेअर रूट घेतो. कुणाचा, मल्टिप्लिकेशनचा. ऑब्झर्वेशनच्या मल्टिप्लिकेशनचा तेवढा नंबरचा स्क्वेअर रूट घेतो आपण. समजा n इतके ऑब्झर्वेशन असतील तर त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्या प्रॉडक्टचा nth रूट घेतला की वी विल गेट दी जॉमेट्रिक मीन. सो हे आपण मागच्या सेमिस्टरमध्ये बघितले जॉमेट्रिक मीन कसा काढतात. त्यामुळे त्या पद्धतीने जॉमेट्रिक मीन इथं डिफाईन केलं आहे बघा. प्रॉडक्ट ऑफ P1 अपॉन P0 ब्रॅकेट रेस टू 1/n, म्हणजे nth रूट ऑफ प्रॉडक्ट ऑफ P1 अपॉन P0 दॅट इज नथिंग बट nth रूट ऑफ प्रॉडक्ट ऑफ प्राइस रिलेटिव्स विच इज कन्वर्टेड इंटू 100. सो इंटू 100 अशा पद्धतीने ते आपण केलेलं आहे. मग ह्याला आपण सिम्प्लिफाय केलं लॉगच्या टर्ममध्ये तर काय होईल बघा, लॉग ऑफ प्रॉडक्ट इज नथिंग बट समेशन ऑफ लॉग. सो जर मी लॉग घेतला त्याचा तर माझा रेस टू जो आहे तो 1/n मल्टिप्लायर होईल. 1/n लॉग ऑफ P1 1/n समेशन ऑफ लॉग ऑफ P1 अपॉन P0 इंटू 100 असं होईल ते. आणि मग दोन्हीकडचा अँटीलॉग घेतला तर P01 इज इक्वल टू अँटीलॉग ऑफ समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 अपॉन n इंटू 100. अशा पद्धतीने त्याला आपण 100 मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन फाइंड दी price index number using simple average of price relative method, either by using arithmetic mean as average or by using geometric mean as a average. असं दोन्ही पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, इथं त्याचा ॲव्हरेज घेऊ शकतो. नाव हिअर सिंपल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडसाठी जो टेबल आपल्याला लागतो तो टेबल इथं इन जनरल दिला आहे. म्हणजे कमॉडिटीज तर आपल्याकडे दिलेल्या असतात, त्या कमॉडिटीची बेस इयर प्राइस आपल्याला असते, करंट इयर प्राइस आपल्याकडे असते, दिलेली असते ती. मग त्याच्यासाठी आपल्याला प्राइस रिलेटिव्ह काढायचा असतो. प्रत्येक कमॉडिटीसाठी आपण P1 अपॉन P0 केला तर प्रत्येक कमॉडिटीसाठी आपल्याला काय मिळेल, प्राइस रिलेटिव्ह मिळेल. मग त्या प्राइस रिलेटिव्हची सम घेतली तर दॅट इज नथिंग बट समेशन P1 अपॉन P0 अशी असते. आणि मग आपला सिम्प्लिफाईड जो फॉर्म्युला आहे, आपल्याला लॉग समेशन लागते कुणाची, लॉग ऑफ P1 अपॉन P0 ची लागते. त्यामुळे मग काय करायचं, प्रत्येक प्राइस रिलेटिव्हची आपण काय घ्यायचा, लॉग घ्यायचा. नेक्स्ट एक कॉलम तयार करायचा, म्हणजे कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आपल्याला ते सोपं जातं. अशा पद्धतीने आपण पुढचा सगळ्यात शेवटचा 5वा कॉलम जो आहे तो लॉगचा आपण जर केला, लॉग ऑफ P1 अपॉन P0, जे काही तुम्ही प्राइस रिलेटिव्ह काढलेत त्या प्राइस रिलेटिव्हचा फक्त लॉग घ्यायचा. सो लॉग ऑफ P1 अपॉन P0 चा आपण कॉलम केला तर त्याची सम आपण घेणार समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0. आणि मग ती आपण तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये वापरणार फॉर्म्युल्यामध्ये, अँटीलॉग ऑफ 1/n समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 आणि इंटू 100 अशा पद्धतीने. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. हिअर इज वन एक्झाम्पल.
compute price index number for the year 1981 taking 1977 as a base year by simple average of price relatives method using arithmetic mean and geometric mean as average. So here are the commodities, some commodities, and their prices are given here. Prices in the year 1978 and prices in the year 1981. So here we have to find the price index number using the simple average of price relative method. This price index number for the year 1981 with compared with 1977 वरती दिलेला आहे, इथं 78 दिले, त्यामुळे ते आयदर कुठलं तरी एक करेक्ट करून आपण घेऊ शकतो. वरती 78 म्हणू शकतो किंवा खाली 77 तरी म्हणू शकतो. दोन्हीपैकी एक आपण युनिफॉर्म घेऊ शकतो. प्राइसेस ह्या एकतर त्या 1978 मधल्या दिल्यात किंवा 1977 मधल्या दिल्यात, असं आपण ते गृहीत धरून कॅल्क्युलेट करू शकतो. समजा 77चा आपल्याला कम्पेअर करून काढायचा असेल प्राइस इंडेक्स नंबर, तर त्या प्राइसेस इन 1977 आहेत अशा गृहीत धरा तुम्ही. ओके, मग आपल्याला पहिल्यांदा म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्हचा. ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे, तर ॲरेथमॅटिक मीन वापरून काय फॉर्म्युला आहे, P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन P0 अपॉन N इंटू 100 आहे. आणि सिम्पल जॉमेट्रिक मीन, सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह जॉमेट्रिक मीननुसार P01 इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ in bracket 1 by n summation log of P1 upon P0 bracket complete into 100. अशा पद्धतीनं हे जो फॉर्म्युले आहेत, त्यासाठी आपल्याला ज्या समेशन लागणार आहेत त्या म्हणजे कोणत्या लागणार आहेत, समेशन P1 अपॉन P0 एक लागणार आहे आणि दुसरी लॉग ऑफ P1 अपॉन P0 याची एक सम लागणार आहे. त्यामुळे ते दोन कॉलम आपल्याला तयार करून घ्यावे लागतील. आपल्याकडे P1 P0 दिलेलंच आहे. सो कमॉडिटीज आपण एका लेफ्ट हँड साईडला लिहू शकतो. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये आपण प्राइसेस इन द इयर 78 आता तसंच लिहिलं आहे, त्यामुळे तुम्ही असं समजा की आपला बेस इयर 78च आहे, 1978. सो प्राइसेस इन रुपीज इन द इयर 1978 दॅट इज P0 अँड प्राइसेस इन रुपीज इन इयर 1981 दॅट इज P1. अशा पद्धतीने त्या प्राइसेस दिलेले. मग प्राइस रिलेटिव्ह मी प्रत्येक कमोडिटीसाठी काढला P1 अपॉन P0 चौथ्या कॉलममध्ये, तर 30 भागिले 22 असं येणार. P1 अपॉन P0 आहे ना, त्यामुळे P1चा कॉलममधली जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू डिवायडेड बाय P0च्या कॉलममधली व्हॅल्यू. सो 30 अपॉन 22 दॅट विल गेट 1.363636. सिमिलरली फॉर द कमॉडिटी व्हीट प्राइस रिलेटिव्ह इज 19 अपॉन 14.5 दॅट इज 1.310345. अशा पद्धतीनं. आणि मग तुम्हाला सगळे प्राइस रिलेटिव्ज मिळाले तर त्याची मग नंतर आपण सम घेऊ शकतो. दॅट इज समेशन P1 अपॉन P0 इज इक्वल टू 8.223261. आणि त्याचा लॉग प्रत्येक प्राइस रिलेटिव्हचा लॉग आपण घेतला तर आपल्याला लॉग ऑफ P1 अपॉन P0 हा कॉलम मिळेल. आणि तो कॉलम मिळाल्यानंतर समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 आपण घेऊ शकतो त्या कॉलमची बेरीज, अँड दॅट विल बी इक्वल टू 0.455888. अशा पद्धतीने आपल्याला ती समेशन मिळू शकते. ओके, मग आपण कॅल्क्युलेट ज्या वेळा करणार आहे इंडेक्स नंबर त्यावेळा P01 युजिंग अरेथमॅटिक मेथड किंवा अरेथमॅटिक मीन आपल्याला काय मिळेल बघा. वी विल गेट समेशन P1 अपॉन P0 अपॉन N इंटू 100 दॅट इज 8.223261 divided by 7 into 100 and that will get 117.4751. अशा पद्धतीने तो इंडेक्स नंबर मला मिळेल 117.4751. तसंच प्राइस इंडेक्स नंबर युजिंग जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज दॅट इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 डिवायडेड बाय N इंटू 100 दॅट इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ. आता ते समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 आपल्याला माहिती आहे ते किती आहे, तर 0.455888 असं आहे. आणि मग डिवायडेड बाय N नंबर ऑफ कमॉडिटीज इज 7. सो 0.455888 डिवाइड बाय 7 इंटू 100 आणि त्याचा काय घेणार आपण अँटी लॉग.
त्यामुळे हे 0.455888ला 7नं भागल्यानंतर जी काय व्हॅल्यू येईल त्याचा अँटीलॉग घ्यायचा आणि त्या अँटीलॉगला 100ने मल्टिप्लाय करायचं. मग ते तसं केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, 116.1788 म्हणजे 116.1788 अशा पद्धतीने ती आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आता ह्या व्हॅल्यू जर बघितल्या इंडेक्स नंबरच्या, प्राइस इंडेक्स नंबरचं, तर आपल्याला इंटरप्रिटेशन काय देता येईल, तर अरिथमॅटिक मीन ॲज अ ॲव्हरेज आपण वापरल्यानंतर सिम्पल ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी जो आपला प्राइस इंडेक्स नंबर आला आहे किंवा त्या प्राइसेस आहेत 1981च्या, तर त्या 1981चा प्राइसेस ऑन ॲन ॲव्हरेज 17% इन्क्रीज झालेले आहेत ॲज कम्पेअर्ड टू प्राइसेस इन द 1978. आणि जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज वापरून जर आपण तो ॲव्हरेज प्राइस रिलेटिव्ह मेथडनी इंडेक्स नंबर काढला, तर त्या इंडेक्स नंबरनुसार 1981 मधल्या प्राइसेस ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, 16% वाढलेल्या आहेत ॲज कम्पेअर्ड विथ दी प्राइसेस इन 1978. म्हणजे 78 ह्या सालाशी जर आपण कम्पेअर केलं, 1978 या सालाशी आपण कम्पेअर केलं, तर 1981 मधले जे दर आहेत किंवा किमती आहेत त्याला आपण म्हणूया किंवा प्राइसेस आहेत, तर त्या 16% वाढलेल्या आहेत, 16.17% वाढलेल्या आहेत ऑन ॲन ॲव्हरेज, असं आपण त्याचं इंटरप्रिटेशन लिहू शकतो. सो इन दिस वे वी हॅव सीन दॅट construction of a index number or construction of a price index number using unweighted method, or we have seen unweighted price index number using simple aggregate method and simple average of price relative method. So for today's lecture we are going to stop here. In next lecture we will see the next method of construction of price index number. So for today's lecture we are going to stop here. Thank you.